श्री गणेशाय नमः। करुणी राम नामे भवकार जय जयकारी गर्जे थोर श्रीरामाची उत्तर काय कपिंद्र बोलिला। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, करोनी राम नामे भुभुपकार। राम नामानं त्या ठिकाणी बजरंग बलीनं भयंकर मोठ्या आवाजामध्ये त्या ठिकाणी गर्जना केली आणि प्रभू रामचंद्रजींना काय उत्तर बोलतात ते ऐकूया असं सांगतायत। तू अकळला गवी रघुनाथा सांडोनिया शरणांगता जिना वानरा समजता कोणान पुसता आलाशी। भगवंता, तुम्ही अकलनीय नाहीये, तुम्ही अनकलनीय आहात। लाघव केलात आणि कोणत्याही वानरांना न कळता शरणागताला सुद्धा सोडून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, अशा प्रकारे बजरंग बली बोलतायत। अम्मा गमतसे चित्ते वंचोनिया निज भक्ता ते स्वामी येणे केले येते ते कळले निश्चिते दातारा। आणि हनुमानजी म्हणू लागलेले आहेत, भगवंता, आम्हाला असं वाटतंय की स्वामींनी त्या ठिकाणी कोणालाही न विचारता निज भक्तांना सोडून या ठिकाणी ज्या अर्थी आलेले आहेत त्याचं कारण या ठिकाणी आल्यानंतर लक्षात येतंय। मारल्या रावणास पाताळी ही राक्षस प्रबळ होतील बहुवस मागुते आपणास येणे घडलं। आणि रावणाला जर मारलं तर पाताळातलं राक्षसांचं बेणं संपलेलं नसणार आहे आणि हे बेणं पुन्हा माजेल आणि माजल्यानंतर पुन्हा यांच्यासाठी पाताळाला यावं लागेल, कारण राक्षस पाताळामध्ये राक्षस माजतील आणि त्यांना येऊन मारावं लागेल पुन्हा, कारण राक्षस जिथं माजतात तिथं त्रास देतात महाराज। जम्मू काश्मीरमध्ये माजले, त्यांनी काल काय घटना केली महाराज? एका वीर त्या ठिकाणी जवानाच्या पत्नी समोर त्याची हत्या केली। आज संपूर्ण भारत रडतोय, परंतु हे गाजर गवत तुम्ही 24 तास पाणी देऊन पोसलंय। बापाला भाकर दिली नाही, परंतु यांच्या दुकानाला जाऊन यांना तुम्ही मोठं करण्याचं पाप केलात आणि त्या पापाचे परिणाम आज भोगत आहात। राक्षस मोठे केले की सज्जनाला त्रास देतात आणि सज्जनाला त्रास देणारे राक्षस संपवणं भगवंताचं कर्तव्य आहे। भगवंता, पाताळातली राक्षस तशीच उरतील म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात। म्हणून श्रीरामाचा न मारिता रावण येथे केले आगमन याची बोळवण करावी, याची बोळवण करावी। त्या ठिकाणी राक्षसांना मारायचंय म्हणून श्रीरामा जान न मारिता रावण। रावण मारण्याच्या अगोदर यांना वर पाठवायचं, बोळवण करायचे, अशा प्रकारचं ठरलेलं आहे असं सांगू लागलेले आहेत। राक्षसाचा मनोगत रावण मारील रघुनाथ जाईल अयोध्ये त्वरित आम्हाशी येथे सांडूनी। राक्षसांच्या मनामध्ये आहे की रावणाला मारून रामचंद्र प्रभू जर घरला गेले तर आम्ही 24 तास जनावर खाऊन तशीच नरकात पडणार, आमचा उद्धार कसा होईल? इतकं पाप कुणाच्या अनुसंधानानं केलं? राम मिळावा म्हणून, आणि तो राम जर नाही मिळाला तर आमचं वाटुळं होईल, अशा प्रकारची रावणाच्या म्हणजे एकंदरीत पाताळातील राक्षसांची जी इच्छा आहे ती पुरवण्यासाठी तुम्ही इथं आलात। मग काम मी करावे काय श्रीरामी भेटी कैची होय म्हणून रचले उपाय तुझं पाहे आणावया। आणि आम्ही काय करावं? जन्माला येऊन राम जर जोडला नाही तर राक्षस बनून तरी काय फायदा आहे? कोण विचार करते? राक्षस महाराज। आणि माणसं विचार करीना झालेत आणि विचार करीना गेले की मग घरात घुसून येऊन मारित। कालच एका पोराला घरात घुसून येऊन मारले, 50 पोरांनी मारले। का महाराज?
आमचे पोरं दारू प्यायलेत, मंदिरावर चपल लिहून यायलेत, थैली आखली राहिल्या नाहीत, मायबापाला गचलांड्या द्यायलेत, बाहेरचा मार खाऊन यायलेत. हे सगळं का व्हायलंय? याचं एकच कारण आहे, विसरला तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. प्रभू रामचंद्राला विसरले आणि परिणाम दुःख भोगतायत. राक्षस भगवंता, तुमची भेट कशी होईल याचा राक्षसांनी विचार केला आणि राक्षसांनी दबा धरून त्या ठिकाणी वानरांच्या ठिकाणी आले आणि तुम्ही सुद्धा त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेडा काढायला लावला आणि तुम्ही पाताळाला भगवंता आलात. वाजेगा सर्वथा रणीना तुळशी झुंजता, आपले पूर्वज जन्म शोधिता, युक्ती तत्वता आठवली. भगवंता, तुम्ही अजय आहात. रणभूमीच्या ठिकाणी तुम्ही कुणालाही त्या ठिकाणी सापडणारे नाहीयेत. प्रत्येकाला मारणारे आहात. पूर्वजन्माची आठवण केल्यानंतर या गोष्टी लक्षात येतात. अशा प्रकारे बोलू लागले. जन्मांतरी निष्काम भजनी, श्रीरामा तुझ केले ऋणी, यास्तवतीनी पाशे करुणी, तुझ बांधुनी आणले. जन्मांतरी निष्काम भजनी, होय, निष्काम भजन असेल तर श्रीरामा तुझ केले ऋणी. कारण चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तामध्ये अपेक्षा नाही आहे त्याचा देव काय आहे महाराज? दास आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्याचं कुणाचा फळ असेल तिथे ठेव. चित्तामध्ये जर अपेक्षा नसेल तर भगवान त्याचे दास बनतात आणि निष्काम भजनाच्या परिणामामध्ये यास्तवतीही पाशे करुणी. या राक्षसांनी सुद्धा निष्काम पाप केलं महाराज. कसं हो? राक्षसांची अपेक्षा आहे का पाप केल्यानंतर त्यांना काय मिळेल म्हणून? नाही, नक्की मारच खावा लागतो, नरकाला जावं लागतं. तरी सुद्धा पाप करतायत कारण त्यांच्या उद्देशात देव आहे आणि देवाच्या उद्देशात अधर्म जरी केला तरी देव माफ करतो. देव जोडे तरी करावा अधर्म, म्हणून राक्षस अधर्म करतायत. हे बघा, जगात धर्म नाही तर अधर्म आहे आणि बाकीचे सगळे हिजडे आहेत. त्यामुळं माणसानं मर्द बनावं. तुमच्यात ताकद आहे तर भक्त बना आणि नसेल तर राक्षस बना. मधले गाबुळे बनू नका. गाबुळे कोण्याच कामाला येत नसतात. मी राक्षस बना म्हणू शकत नाही. भक्तच बना, कच्चे बना पण भक्त बना. संतांच्या संगतीत पक्के बनाल. पण देवा, निष्काम भजनांनी त्यांनी तुम्हाला पाशात बांधून आणलेलं आहे. नामस्मरता श्री रघुनाथ, महापापी उद्धरत, त्या तुझ राक्षसा बांधित असंभवित हे वार्ता. ज्या रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण केलं तर महापाप्याचा उद्धार होतो. त्या रामाला राक्षस बांधतील हे शक्य आहे का? नाही. परंतु त्यांच्या काहीतरी पुण्यकर्मानं तुम्ही सापडलात असं बोलताय. इहलोकी परलोकी ऋण फेडावे आवश्यकी, हे जाणावया या लोकी पाश कौतुकी साहिले. इहलोकात असेल की परलोकात असेल, माणसानं ऋण फेडून मोकळं व्हावं महाराज. आणि देव फार चतुर आहे. प्रत्येकाचं ऋण फेडून मोकळा होतो. तुम्ही भक्ती केली की त्याचं लगेच फळ देऊन देव काय होतो? मोकळा होत असतो. या राक्षसांनी जे काही भगवत कर्म केलेलं आहे त्याचं ऋण म्हणून तुम्ही कौतुक हे बांधून घेण्याचं केलं आहात. अशा प्रकारे बोलू लागले. हाच तुझा निज विचार श्रीरामा हे साचार, की विचारिले प्रकारांतर वानर भार चढावया. हाची तुझा निज विचारन श्रीरामा आहे साचार. हाच तुमचा विचार आहे आणि त्या ठिकाणी त्या विचारानं त्या ठिकाणी भगवंता तुम्ही वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. अशा प्रकारे सांगू लागले. तुझ्या राहिल्या गुप्तगती वानर भार काय करती, कोठे कोठे तुझ पाहती
साधन करती ते कोण. अहो देवा, तुम्ही गुप्त झाल्यानंतर वानर तुमच्या माघारी काय काय करू लागले, कुठं कुठं तुम्हाला पाहू लागले, कशा कशा प्रकारचं साधन करतायत ते ऐका. तरी साधावया रघुनंदन, जे आचरावे ते बंधन, साधनी रिघोनी अभिमान, प्रथाची जाण धावडीत. देव साधण्यासाठी जे आचरण करावं ते बंधन, आणि साधनी रिघोनी अभिमान. आता साधन कोणतं आहे हो? सकाळी सकाळी येणं, काम करणं, दुपारी दुपारी येणं, देवाचं भजन करणं, संध्याकाळची संध्याकर्म करणं, ही सगळी देवभक्तीची साधन आहेत. परंतु मी हे करतोय हा साधनात आलेला काय आहे? अभिमान. कारण साधन शुद्ध असावं, अभिमानानं जर ते मलिन झालं, होय अग्नी आहे, गॅस घेतलाय, स्फोट करून मरण्यासाठी वापरावा का भाकर भाजून जगण्यासाठी वापरावा, ज्यानं त्यानं विचार करावा. तसं सात्विक अभिमान भक्ती वाढवण्यासाठी असावा, साधनाचा उपयोग जीवन वृद्धिंगत करण्यासाठी असावं. परंतु ज्यावेळेस साधक साधना करत असतो त्यावेळेस मी विशेष साधक आहे अशा प्रकारच्या अभिमानाची त्याला बाधा होत असते आणि त्याचं सगळं व्यर्थ होत असतं. अशा प्रकारे सांगतात. पैसे जाणून मरकट, सांडिले साधन कचाट, नामस्मरती यथोचित्त, तेने वाट दाविली. आणि भगवंता त्याच्यामुळं मी माकडच आहे किंवा म्हणले साधनाचा उपयोगच केला नाही. मग मी काय केलं? एकच महाराज, प्रभु रामचंद्र भगवान की जय, अशा प्रकारे तुझ्या नावाचा टाहो फोडला. का? न सोडी हा भावो, टाकी रे संदेहो, आणि रामकृष्णी टाहो नित्य फोडी. मला एवढंच कळतंय हो देवा. हनुमानजी म्हणू लागले, मी दणकवून तुमचं नामस्मरण करू लागलो आणि त्याच्यामुळं तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचलो. मी आणि सोडलो तत्वता, शुद्धी लागली नामस्मरता, नामे भेटविले रघुनाथा, उपाय अन्यथा नेले मी. आणि देवा, मी फक्त तुमच्या नावाला अनुसरलो. कारण माणसानं कुणाला अनुसरावं? बायकोनं नवऱ्याला अनुसरावं, साधकानं संताला अनुसरावं, आणि प्रत्येकानं नामाला अनुसरावं. कुणाला? श्रीरामाचं जिथं नाव आहे तिथं विश्वास ठेवावा आणि तेच नाव घेऊन नाचत राहावं. महाराज, ते नाव आपल्याला कडेला नेतं. कारण ती नाव आहे. नाव संसारातून तारून नेत असते. आणि हनुमानजी म्हणू लागले, भगवंता मी तुझ्या नावाला अनुसरलो आणि अनुसरून त्या ठिकाणी तुझ्या नावाचं सारखं स्मरण केलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी मी काय केलो महाराज? मी इथपर्यंत पोहोचलो. कितवी होवी? 37. मी इथपर्यंत पोहोचलो आणि नामे भेटविल्या रघुनाथा. नावानच देव भेटतो, बाकी काही माहिती असण्याची गरज नाही आहे, असं बजरंग बली बोलतात. विनोनिया रघुनंदन, कुसुता झाला वीर वायुनंदन, जेई आज्ञा मजला गुण, राक्षस निधान करावया. आणि अशा प्रकारे भगवंताला हात जोडले आणि भगवंताला सांगितलं, देवा फक्त आज्ञा द्यावं म्हणले, हात सळसळ करायलेत. या राक्षसांना पोटभर मारतो आणि इथून डायरेक्ट त्या ठिकाणी यांचा उद्धार करून यांना मुक्तीपर्यंत पाठवतो. देवा आज्ञा द्या हो भगवंता. कपीचे उत्तर संतोषला रघुवीर, आलिंगिले पैसत्वर अति चतुर तू होशी. अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंताचं बोलणं ऐकलं. भगवंतानं आलिंगन दिलं, कडकडून मिठी मारली आणि भगवान म्हणू लागले, हनुमंता तू हुशार आहेस, तुला कधी काय करावं कळतं महाराज. होय, मोदीजी जरी देशात नसले तर अमित शहानं सांगितलं महाराज, कठोर शिक्षा देऊ म्हणले, या आतंकवाद्यांना मर्जस्तोर मारू. का? ते कर्तव्य असतं भक्ताचं आणि भक्तानं ते केलं पाहिजे. आणि हे जर भक्त करत असेल तर देवाला काय होतो?
संतोष होतो, आनंद होतो. भगवंतानं सांगितलं आमचा हनुम्या हुशार आहे, म्हणले हुशार आहे तू. अद्भुत शक्ती हनुमंता, वाचन बोलवेत सर्वथा, मज सोडविले रघुनाथा, बहुत आता काय बोलू. अरे हनुमंता तू बलवान आहेस, काय बोलू महाराज, किती सांगू तू बलवान आहेस म्हणून. मला सोडवलास म्हणले मला. महाराज हनुमंताचा मोठेपणा वाढवण्यासाठी बांधून घेतलं किंवा नाहीतर देव बांधला जातो का ज्याचं नाव घेतल्यानं बंधन राहत नाही. परंतु माझ्या लेकराचं कौतुक वाढावं म्हणून भगवान म्हणू लागले हनुमंता तू मला सोडवलास. पुसणे काय विचार करी दुर्जनाचा संहार, वा. वचन ऐकून कपिंद्र करू संहार आदरी राहा. भगवंतानं सांगितलं. अरे हनुमंता म्हणले विचारायची गरज नाही, आपलं कामच आहे. असुर निकंदन राम दुलारे. राक्षस दिसला की खपवायचा महाराज, त्याच्यात पाप होईल असा विचारच करायचा नाही. किती पुण्य होतं, अफाट पुण्य होतं एक राक्षस मारला तर. एक राक्षस जीवनामध्ये 1000 कोंबडे खात असेल की, 10-5 माणसं मारित असेल, 2-4 गायी खात असेल. एवढे मोठे राक्षस मारायचे म्हणजे पुण्यच आहे की. किती पुण्य आहे. पुण्याची गणना कोण करी. फक्त राक्षस मारत असताना जय श्रीराम म्हणावं. ते उत्तर प्रदेशचा राक्षस पोरायने मारला बघा, आतिक काहीतरी नावाचा, अहमद. दन गोळ्या झाडल्यान पोरं काय म्हणले, जय श्रीराम. कारण जय श्रीराम म्हणून मारला जातो तो राक्षस असतो. आणि राक्षस मारणं आपलं कर्तव्य आहे. हनुमंता दे झपके. पूर्वीचा तर्के गती, पुच्याचा वेळा नगराप्रती, करून या राहिला मारुती, होता निश्चिती चिन्ह पाहता. आणि हनुमंतानं अगोदरच तयारी केलेली होती महाराज. सगळ्या गावाला त्या ठिकाणी शेपटाचा आराडा टाकलेला होता, गराडा. हनुमंतानं त्या ठिकाणी ठरवलेलं होतं एकही सुटला नाही पाहिजे महाराज. फक्त राम कधी आज्ञा देतात याचीच त्या ठिकाणी वाट बघू लागलेले होते. श्रीरामाची आज्ञापण लाहून या कपिनंदन, करिता झाला कंदन, सावधान अवधारा. रामचंद्र प्रभूंची आज्ञा मिळाल्या बरोबर हनुमंतानं त्या ठिकाणी ठोकाय सुरू केले. आता सुद्धा हनुमंताचा गराडा प्रत्येक गावाला आहे. पण गावातल्या घरात घुसून राक्षस का मारायलेत. कारण तुम्ही आम्ही रामाचं भजन विसरलो. तुम्ही आम्ही जर त्याचं 24 तास भजन केलं, हनुमंताच्या शेपटाच्या गाराड्यातून पिस्तुले सुटतील होय. सोन्याची घर असणारी राक्षस ज्या हनुमंतानं दामटू मारले, तिथं भंगारवाल्याचं काय होईल विचार करा. अशा प्रकारे सांगताय. श्रीरामाचे पाश बहुत, सोयीची तुटले समस्त, पुढे देखील कपिनाथ अति अकांत राक्षसा. रामचंद्र प्रभूंचे बहुत पाश त्या ठिकाणी हनुमंतानं बघितल्या बरोबर सुटले. आणि त्या हनुमंतानं राक्षसांकडे अशी नजर टाकली. राक्षस म्हणले मेलाव रे मेलाव. एकाचे हात पाय गळाले, एकाचे प्राण कंठी राहिले, एका अधोवात सुटले, मुतो लागले उभ्या उभ्या. हनुमंताची नजर पडल्या बरोबर एक जण पर पर टर टर वाजू लागलं महाराज. दुसरं त्या ठिकाणी म्हणला हात पाय गेले गळून. एकाचा कंठामध्ये प्राण सुटला. एक फळ 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 त्या ठिकाणी त्यानं धोतर वलं केलं. अशा प्रकारचा पुरुषार्थ हनुमंतानं नजर टाकल्या बरोबर झाला. एक आरडती ओरडती, एक पळाले मागुती, एक येती काकुळती, प्रणेदाती धरून या. एक त्या ठिकाणी मोठमोठ्यानं ओरडू लागलं महाराज. एक पळू लागलं, इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ. एक म्हणू लागलं येऊ का रे बाबा, भजन करतो रे म्हणला मी, हरिपाठ पाठ करतो, मारू नका. अशा प्रकारची विनंती राक्षस करू लागले. लागले दिक्पुट्टी, एकाची धरुणी घाटी, तवा उचित पुच्चाटी,
वाजे पाटी आणि वार. आणि एक त्या ठिकाणी पळू लागलं, 12 वाटेनं पळू लागलं महाराज. त्याला हस 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 त्याला ते घसा दाटून बसला. पळायचं सुधर नाही गेलं. किती धापाटाकीत पळू लागलं. तोपर्यंत शेपटानं छपकन झपका दिल्या बरोबर धनकन पालतं पडलं. महाराज मेलो रे म्हणून आरडू लागलं. देखुनी सकाळची करुणा न सहावे महिरावना येऊन या समरांगणा वायुनंदना पाचारी. राक्षस सैरा पळत असलेले त्या ठिकाणी बघितले आणि महिरावणाला सहन होत नाही. त्यानं समरांगणाला समोर आला. हनुमंताला म्हणू लागला, बजरंगबली त्यांच्या अगोदर आमचं सरलय ओ हनुमंता. ये रुठाईचा सावध श्रीराम प्रभावे विशुद्ध करू आधी आदरिले युद्ध अति सुबुद्ध रणी. आणि हनुमानजी तर त्या ठिकाणी जाग्यावरच सावध आहेत आणि कुणाच्या प्रभावानं शुद्ध आहेत? रामचंद्र प्रभूंच्या भक्तीचा प्रभाव आहे. आणि हनुमंतानं युद्ध सुरुवात केले. महाराज जोपर्यंत तुमच्यावर रामायणाचा प्रभाव पडणार नाही. आम्ही आस्था भावार्थ रामायण यूट्यूब चॅनलवर कशासाठी टाकायलो महाराज? हे भावार्थ रामायण ऐकल्यानंतर तो माणूस जातिवंत भक्त बनतो. कसा बनतो? जातिवंत कट्टर भक्त बनतो. छत्रपती शिवाजी महाराजांना बनवण्याचं काम भावार्थ रामायणानं केलेलं आहे. कारण संत एकनाथ महाराजांचा अवतार झाल्यानंतर लिहिलेलं रामायण आणि त्यानंतर काही काळातच छत्रपती शिवाजी महाराज बनलेत. कारण त्यावेळेस गाव भावार्थ रामायणाची कथा होत होती. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, हनुमंतानं मारायला सुरुवात केल्यानंतर युद्ध सुरुवात झाली. कारण रामचंद्र प्रभूंचा प्रभाव आहे. रामचंद्र प्रभूंचा प्रभाव असल्याशिवाय अतिशय सुबद्धपणे झोट धरणी करून राक्षसांशी युद्ध करणं शक्य नाही. मिसळले द्वंद्व युद्ध मागे न सरती कदा येराची अवधा करती सावध येरा. मिसळले द्वंद्व युद्धामध्ये मिसळले, माग सरकत नाहीयेत. येरांचा वध करण्यासाठी दोघं सुद्धा सावध आहेत. येरा लावती कळा परस्पर चेपीची गळा वर्मी हानीची सबळा आणि ती तळा परस्परे. एकमेकांना त्या ठिकाणी असं धरू लागले, मुंडक्याला कळ देऊ लागले, कोपरानं दाबू लागले, एकूण एकाचा गळा दाबू लागले, गट 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 अशा प्रकारे त्या ठिकाणी मार देऊ लागले. येरा हानीची धके गुडघे कोपरे चिकट नके ओरबडे एकमेकाचे अति तवके काढती. एकमेकांना त्या ठिकाणी धक्कन धक्का द्यायचा, खटकन गुडगा मारायचा, खपकन कोपर मारायचा, चरकन त्या ठिकाणी नख ओरबडून घ्यायचे. अशा प्रकारे एकमेकांना त्या ठिकाणी मारतायत. हनुमान वज्रते ही वीर अंगावरी नवचे चिर राक्षसाचे शरीर नक्की सत्वर विधारिले. प्रभू रामचंद्रजींच्या नावाचा खुराक खाल्लेला देह अतिशय त्या ठिकाणी मजबूत होता, वज्रदेही होता. किती जरी राक्षसानं नख मारले तर हनुमंताच्या केसाला सुद्धा ओरबडत नाही. परंतु हनुमानजी वानर होते महाराज. हनुमंताचं नख ओढल्याबरोबर चिळकन चिळकांड्या रक्ताच्या निघू लागल्या. राक्षसाला बेजार केलं. विचारिणी चित्ते विलंब कायसा करू येते आणि आवेशे बहुते मुष्टिघाते मस्तकी. हनुमानजी चित्तामध्ये विचार करतायत की आता विलंब करण्यात अर्थ नाही. आवेशानं मारू लागले. दणकन बुक्की हनुमानजी मारतायत. माथा लागता आघात मस्तक गेला कोचळात भडा भडा रुधिर वमित प्राण निश्चित सांडिला. दणकन डोक्यामध्ये बुक्की मारल्याबरोबर डोक्याची कवटी नीट पोटापर्यंत गेली महाराज. भड 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 रक्त वाहू लागला.
राक्षस धाडकन जमिनीवरती पडला. देखता श्री रघुनाथ हनुमंताचे हाते मरता चारी देहा हनुनी लाता श्रीरामी तत्वता मिळून गेला. या ठिकाणी संत एकनाथ महाराज सांगू लागले, माय बापांनो हनुमंताच्या हातानं मेलाय आणि रामचंद्र प्रभूंच्या समोर मेलेला आहे. प्रभू रामचंद्रांना पाहत पाहत मेलेला आहे. त्याच्यामुळं सर्व पाप पुण्याची होळी झाली आणि राक्षस श्रीरामचंद्र प्रभूंमध्ये एकरूप झाला. मूळ सांडी नश्वर म्हणून सूक्ष्मते मनोजन्य कल्पना मात्र ते कारण स्वरूपाभिमान ते चौथे. आणि नाथ महाराज सांगू लागले, माय बापांनो माणसाला देह किती असतात? 4 असतात, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. स्थूल कशाला म्हणावं तर ही जी जड देह आहे ज्याचं वजन होतं 60 किलो 70 किलो 150 किलो त्या देहाला स्थूल म्हणतात. सूक्ष्म म्हणजे मनोजन्य, मनातून जो काही देह निर्माण होतो किंवा भावनेचा जो देह असतो त्याचं कारण कोणतं आहे तर कल्पना, म्हणून त्याला कारण देह म्हणतात. सूक्ष्म मनातून निर्माण होतो, कल्पनेतून कारणानं निर्माण झालेला कारण देह. आणि चौथा म्हणजे महाकारण, त्याला स्वरूपाचा अभिमान. मी देह आहे, मी 3.5 हाताचा आहे, मी जवान आहे, मी ताकदवान आहे इत्यादी, याला महाकारण म्हणावं. आणि अशा प्रकारच्या स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण 4ही देहाचा एका ठेक्यामध्ये निपात केलेला आहे. श्रीराम दर्शन अप्राप्तता निमाली पूर्ण नित्यमुक्ततेची निजखुन बाणली संपूर्ण या राक्षसा. रामचंद्र प्रभूंचं दर्शन झाल्याबरोबर अप्राप्तता निमाली, मेली महाराज. का? पूर्ण ब्रह्म त्या ठिकाणी अंतकरणावरती ठसावलं, अतिशय आनंद झालेला आहे. आणि सांगू लागले, नित्य मुक्ततेची निज खून. नित्यमुक्त कधी होतं माणूस? प्रभू रामचंद्राशी एकरूप झाल्यानंतर. आणि ती खून कुणाला मिळाली? महिरावणाला मिळाली. कुणाच्या संगतीत मिळाली? हनुमंताच्या संगतीमुळं मिळाली. मग हनुमंताच्या संगतीमुळं जर राक्षसांचा उद्धार होत असेल तर तुमचा आमचा होणार नाही का? पण आलं पाहिजे बरं का. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत होत नाही म्हणतात. पृथ्वी सदा चिंतित माझे माथा श्री रघुनाथ विचारत आहे अहोरात कृतार्थ ते नेमी. पृथ्वी सदोदित चित्तामध्ये चिंतन करते की माझ्यावरती रामचंद्र प्रभूंचे पाय आहेत, पृथ्वीवरती प्रभू फिरताय म्हणून मी नित्य निर्मुक्त आहे. आणि हे लक्षात ठेवा, प्रभू असतात त्यावेळेस पृथ्वी हलकी होते महाराज, मुक्त होते. आणि प्रभूचं नाव असतं त्यावेळेस पृथ्वी मुक्त असते. आणि प्रभूचं नाव घेणारे कमी झाले, पाप जनावरं मारणारे, माणसं मारणारे, आतंकवादी वाढले की पृथ्वीवर भार होत असतो. आणि तो भार सोडवण्यासाठी पुन्हा प्रभूला अवतार घ्यावा लागतो. ती पृथ्वी म्हणू लागलेली आहे, मी भगवंतामुळे कृतकृतार्थ आहे. ते स्वरूपाभिमान राहून या कार्य कोण माझा लागून या जाण झालेली न श्रीरामी. आणि त्या स्वरूपाचा अभिमान, त्याचं नाव मही रावण होतं बरं का. मही म्हणजे पृथ्वी आणि रावण म्हणजे अभिमान. माझ्यावर राम आहे याचा अभिमान त्याच्या डोक्यात होता. म्हणून हनुमंतानं बुकी कुठं घातली? डोक्यात घातली. डोक्यातला अभिमान काढला मला. कारण आपल्यावर राम आहे असं ज्याला वाटतं तो रावणच, आणि त्याच्या डोक्यात हनुमंताचा बुक्काच असतो. हनुमंत हे भाव आहे बरं का नाथ महाराजांचा. किती गहन आहे. अतिशय खोल भावार्थ रामायण आहे, अतिशय आनंद देणारं भावार्थ रामायण आहे. त्या स्वरूपाचा स्वरूप अभिमान गेला आणि रामचंद्र प्रभूंच्या चरणाच्या ठिकाणी लीन झाला म्हणतात. पृथ्वीचे अंतःकरण पूर्ण तिचे नावाचा महिरावण दृष्टी देखता रघुनंदन झाला जान नित्य मुक्त. असं त्या ठिकाणी पृथ्वीचं अंतःकरण आहे की माझ्यावर प्रभू वावरतात
आणि त्या मही रावणाच्या नावाचा हा रावण आहे. त्या मही म्हणजे पृथ्वीच्या अहंकाराचा हा रावण आहे. तो कुठे आहे? पाताळात आहे. म्हणजे खालून मी रामच धरलाय असं कुणाला वाटतंय? त्या अहंकाराचं प्रतीक म्हणजे रावण आहे. आणि तो रावण रामानं दृष्टी टाकल्याबरोबर काय झाला? नित्य निर्मुक्त झाला असं सांगतात. श्री रघुनंदन फेडावया पूर्व भजन ऋण येऊनी पाताळा आपण राक्षस जान उद्धरिला. रामचंद्र प्रभू कृपाळू आहे. भक्तानं केलेल्या भजनाचं ऋण फेडण्यासाठी भगवंत बांधण्याचं निमित्त करून कुठं आले महाराज? पाताळात आले महाराज. तुम्ही भजन करावं. घरी येतंय. कुठं येतंय? त्याला तर लई आवड आहे. बोलवणारा पाहिजे फक्त. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. एवढा कृपाळू माझा परमात्मा आहे, परंतु अंतःकरण मात्र स्वच्छ असलं पाहिजे. एका जनार्दना शरण मारल्या महिरावण पुढे वधू अहिरावण सावधान अवधारा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, या अध्यायामध्ये मही रावण मारला. कोणता रावण मारला? मही रावण मारला. आता अहि रावण आहे. कारण रावण दोन प्रकारचे असतात, अहि आणि मही. आणि देही. देही आहे तो लंकेत आहे, मही आहे तो खाली आहे, आणि आही सुद्धा खाली आहे. अहि आणि मही. आम्ही आणि तुम्ही हो. आणि आम्ही आणि तुम्ही म्हणजे लय भारी असं जे वाटतं तेच अहि रावण मही रावण आहेत. आणि या दोघांना सुद्धा प्रभू रामचंद्र मारणार आहेत असं ग्रंथ करते सांगतात. श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कार्तिकाया मही रावण वधो नाम 53 पुढा कुंडलिकामृते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय.